शिखरे सराफ म्हणून एक प्रसिद्ध आणि त्यावेळेचा काळ की फार बायकांनी बाहेर जायचं नाही किंवा म्हणतात एकदम मुंज केली होती की अजूनही लोक इतक्या वर्षांनी आठवण काढतात की अशी मी म्हणजे परत झाली नाही. 15 दिवस सुरू झाला प्रवास, नवीन परवाचा म्हणायला हरकत नाही. वर्षभर मला लोकांचं भरून द्यावं लागलं. म्हणजे काही जण म्हणायचे आम्ही 5 ग्रॅम सोनं जमा केले, आम्ही त्यांच्याकडे 25,000 जमा केलेत, तर मग गाडी लिलावात काढू का वगैरे असं. मला त्यावेळी या शब्दांचे खरं तर अर्थही कळत नव्हते. लिलाव करणार काय करणार, तासन तास थांबायचे पण दुसरीकडे जायचे नाही. तासन तास. आता माझ्या मैत्रिणी म्हणतात की तुझ्याकडे आलो की आम्ही आमचा नंबर येईपर्यंत तास 1.5 तास लागायचा, पण सगळे थांबायचे. म्हणजे तिथे लकी ड्रॉ जेव्हा दिल्लीत काढला तेव्हा सगळ्यात पहिला लकी ड्रॉ मधलं 1 किलो सोन्याचं बक्षीस आमच्या दुकानातनं लागलं होतं. सोनं अशी गोष्ट आहे की तुम्हाला त्या क्षणी लगेच त्याचे पैसे तुम्हाला मिळतात. मागच्या वर्षी मी संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांताची मातृशक्ती विला म्हणून माझ्याकडे जबाबदारी आली. मी काहीतरी मला काल म्हणत होता की आई तेवढ्यात ब्रेक घेते आणि जाऊन फिनेल वगैरे काहीतरी तयार करून देशी घ्यायचं. ते काय आहे मंडळी? गोलगप्पावरती नेहमीप्रमाणे एक नवीन सब्जेक्ट सराफी बिझनेस या रिलेटेड आपण बघणार आहे. पण आपल्याकडं आलेल्या आहेत त्या उद्योजिका आहेत. 20 ते 30 वर्षापूर्वी अशीच काही घटना घडली, त्यामुळं जनरली मिरजेसारख्या ठिकाणी पुरुष मंडळी हे बिझनेस सांभाळायचे, सराफी बिझनेस सांभाळायचे. पण राजश्री शिखरे या अशा एक एक्सेप्शन होत्या की त्यांना काही परिस्थितींमुळं तो बिझनेस हँडल करायला लागला. पण आता आपण बघता तर त्या खूपच अशा तो बिझनेस खूप वाढलेला आहे, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हँडल केलेला आहे. आणि त्याबरोबरच समाजसेविकाही त्या आहेत. तर त्याबद्दल त्यांच्याबरोबर खूप छान अशा गप्पा झालेल्या आहेत. चला सर मग ऐकूया. तर मंडळी, आज पॉडकास्ट मध्ये गोलगप्पाच्या नेहमीप्रमाणे एक हटके विषय. ऍक्च्युली सराफ म्हटलं की सराफी बिझनेस म्हटलं तर लेडीज तिथं बिझनेस पूर्ण सांभाळत आहेत असं शक्यतो दिसत नाही. पण 20 ते 30 वर्षापूर्वी एक अशा काही घटना घडल्या की ज्यामुळं मिरजेसारख्या ठिकाणी एक मुंबईची गृहिणी, मुंबईमधून आलेली, लग्न करून मिरजेमध्ये आल्यानंतर अशा काही घटना घडल्या की त्यांना पार्श्वभूमी काही नाही, बिझनेसचं काही गंध नव्हता, पण सराफी बिझनेसमध्ये लीड करायची पाळी आली त्यांच्यावरती. पण तिथून आतापर्यंतचा प्रवास, पण हे करता करता बाकीच्या त्यांचे जे छंद आहेत, हॉबीज जे आहेत किंवा समाजसेवेची आवड, या सगळ्या कशा एकत्रपणे जपलेल्या आहेत हे आपण राजश्री शिखरे यांच्याकडून समजून घेणार आहे. खूप असं छान डिस्कशन होणार आहे, कारण मला माहिती आहे की कुठून कुठं प्रवास झालेला आहे, आम्ही लहानपणापासून बघतोय. तर चालू करूया. नमस्कार, मी राजश्री शिखरे. आता यांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रसंग माझ्यावर आल्यानंतरच मी खरं तर सराफी बिझनेस बघायला लागले. तसं म्हणलं तर माझं माहेर डोंबिवली. लहानपण सगळं असं छान वातावरणात गेलेलं, पण लग्न लवकर झालं. 17 वर्षी लग्न झालं माझं. म्हणजे त्या काळात 17 वर्षी म्हणजे तसं खूप लवकर होतं, पण मी 12वीत होते आणि त्यावेळी माझं लग्न झालं. योगायोग असा आला की आम्ही काकांच्या लग्नासाठी मी कोल्हापूरला आलो होते. माझ्या सख्ख्या काकांचं लग्न होतं आणि त्यावेळी माझ्या सासूबाईंच्या मैत्रीण आमच्या शेजारी राहत होत्या डोंबिवलीला. तर त्या म्हणाले तुम्ही मिरजला चाललाय तर माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे तर सहज बघून या, बघितल्यावर काय लग्न ठरेल असा काही हे नाहीये. म्हणून मग आम्ही सहज दुकानात माझी आई विचारायला गेली तर माझे सासरे म्हणले की आम्ही उद्या मुलगी बघायला चाललोय, तुम्ही आत्ताच लगेच मुलीला घेऊन या. आणि म्हणून आम्ही दाखवायला गेलो. दाखवायला गेल्यावर सगळ्यांना पसंत लगेचच त्यांनी होकार दिला आणि रात्री कार्यालयात येऊन त्यांनी सांगितलं की आमच्याकडनं होकार आहे, तुम्ही काय असेल ते कळवा. मग तसं नकार देण्यासारखं स्थळ नव्हतं आणि मग सगळ्या मोठ्या माणसांनी सांगितलं की एवढं चांगलं स्थळ आहे तर हो म्हणूया. आणि मग होकार दिला. 2 महिन्यात लग्न झालं आणि लग्नानंतर 6 दिवसांनी मी 12वीची परीक्षा दिली. म्हणजे सगळ्या त्या घटना अशा छान जुळून आल्या
आणि लग्न झालं. पण डोंबिवलीमध्ये कसं तिथं काय तुमचा आधीचा बिझनेस वगैरे होता? डोंबिवलीमध्ये माझे वडील रेल्वेत होते नोकरीला, पण आम्ही साइड बाय साइड बरेच बिझनेस करत होतो. तसं म्हणलं ना तर मला ही मुळातच कदाचित माझ्या बायबॉर्न हे असावं. मी 6 वर्षाची होते आणि माझ्या वडिलांचे मित्र एकदा घरी आले आणि ते उदबत्तीचा बिझनेस करत होते. तर ते मला सहज म्हणले, इकडे ये ग बेबी. म्हटलं काय? हे बघ उदबत्ती आहे, तू विकून शकशील का? मला काही एवढं त्यातलं सिरियसली हो म्हणलं मी घेऊन जाते. आणि मी ती पिशवी घेऊन आमच्या कॉलनीतल्या सगळ्या घरामध्ये जाऊन उदबत्ती हवी का करून मी सगळ्या उदबत्त्या संपून घरी आले. त्यांना खूप ते कौतुक वाटलं की अरे मी पहिलीतच होते, म्हणजे इतकी लहान होते. आणि म्हणजे असेल ते कदाचित माझ्या रक्तात तो हे असेल. आणि आम्ही लहानपणी आमच्या खेड्यात म्हणजे आजोळी तिकडे राहत होतो, तर तिथे रविवारचं म्हणजे असा बाजार आठवड्याचा बसतो ना, तर त्या आठवड्याच्या बाजारात सुद्धा मी लहानपणी बसत होते. कारण मुंबईला वडील मुंबईत होते, आम्ही तिथे राहत होतो. मग ते मुंबईहून काही काही छान वस्तू आणून द्यायच्या आणि मी तिथे बाजारात बसायचे. असं लहानपणापासूनच ती थोडीशी हे होती. त्याच्यानंतर मग वडील पण माझे जरी नोकरी करत होते तरी दिवाळीच्या सीझनला फटाके, राखीच्या सीझनला राख्या, जून महिन्यात वह्या आणि पेन, असं जे काय असेल ते आम्ही छोटा छोटा बिझनेस करत होतो. त्यानंतर मग आम्ही बॅग्सचा मोठा नागपूरची एक कंपनी होती, त्यांच्याकडनं बॅग्स घेऊन त्याचा बिझनेस करत होतो. मग ते सगळं वडिलांच्या बरोबरीने मीच बऱ्यापैकी बघत होते. जास्त इंटरेस्ट म्हणजे त्यांचाही माझ्यावर विश्वास असेल आणि मला इंटरेस्ट, आणि मी ते बघत होते. आणि लग्न झाल्यानंतर पूर्णपणे वेगळं वातावरण. म्हणजे डोंबिवलीमध्ये मुंबई सारख्या ठिकाणी राहत होता आणि तिथून कोल्हापूर 2 महिन्यात मिरजेमध्ये लग्न. ते सगळ्या घटना अशा. बाकीच्यांना मिरज माहिती असेल, तुम्हाला माहिती होतं का मिरज हे गावाचं नाव सुद्धा माहिती नव्हतं, काहीच कल्पना नव्हती. पण ठीक आहे, छान झालं सगळं. आणि आता मिरज मला आवडायला लागले नक्कीच, कारण बाकीच्या याचा विचार करतात तर मिरज आता खूप छान आहे आणि खूप सेफ आहे. पण त्यावेळी थोडं ऍडजस्ट व्हायला त्रास झाला, वेळ लागला, थोडं खूप फरक आहे ना, कारण तिथलं फास्ट लाईफ आणि त्यामुळे इथं खूपच निवांत आहे. तो थोडा त्रास झाला सुरुवातीला. आणि मग लग्न झाल्यानंतर जॉईंट फॅमिली, सगळे चुलत, हे सगळं असं जॉईंट बिझनेस होता आमचा एकत्र. आणि कसं थोडंसं शिखरे सराफ म्हणून एक प्रसिद्ध, आणि त्यावेळेचा काळ की फार बायकांनी बाहेर जायचं नाही किंवा थोडंसं हे होतं. या मिरजमध्ये थोडं वातावरण तसं होतं. आणि मग एकदमच सगळं वातावरण बदललं. मग मी अगदी पूर्णपणे एक अशी उत्तम गृहिणी झाले होते. नवरा, मुलं, स्वयंपाक केलं लगेच. झाले, म्हणजे ऍडजस्ट झाले. आवडलं ते मला, तेही आवडलं. कारण तशी स्वयंपाक आणि हे करायची मला मनापासून खूप आवड आहे. त्यात पण मी छान रमले. पण ते करता करता साईड बाय साईड मी बऱ्याच सोशल ऍक्टिव्हिटी पण करत होते. म्हणजे मुलंच माझी संस्कार वर्गाला जात होते, तर मग मी असा विचार केला की माझे 2 मुलांसाठी मी रिक्षाला पैसे द्यायचे, तर त्यांनाच पैसे देऊन आपल्या घरी आलं तर आपल्या भागातल्या मुलांना पण संस्कार वर्ग अटेंड करता येईल. मग आमच्या घरी आम्ही संस्कार वर्ग घेत होतो. नंतर मी बॅडमिंटन खेळत होते भानुतालमीत बरीच वर्ष. पण आमच्या भागामध्ये एक्सटेन्शन एरियात काही नव्हतं. मग मी तिथे अब्दुल करीम खान हॉलमध्ये महिलांसाठी बॅडमिंटनचा हे कोर्ट सुरू केलं. असं म्हणजे छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज चालूच होत्या त्यामध्ये. घरातून सपोर्ट होता तसा? मिस्टरांची काहीच हे नव्हतं. मिस्टरांचा पूर्ण सपोर्ट होता, सासऱ्यांचा पूर्ण सपोर्ट होता, घरातनं असं काही हे नव्हतं. फक्त थोडं जॉईंट फॅमिली असलं की मोठी माणसं आणि थोडं शिखरे आणि फोकस मध्ये असं तो हे होता. पण काही नाही, माझ्या मिस्टरने मला पूर्ण सगळ्या गोष्टीत सहकार्य केलं, अगदी सहकार्य. आणि मग एक छान गृहिणी म्हणून मी आयुष्य जगत होते. खूप छान संसार चालला होता. मुलगी झाली, दुसरा मुलगा, असं सगळं छान चाललेलं होतं. मुलाची मुंज झाली 8व्या वर्षी. खूप छान मिरजेत, म्हणजे थाटामाटात एकदम मुंज केली होती की अजूनही लोक इतक्या वर्षांनी आठवण काढतात की अशी मुंज परत झाली नाही. आणि ऍक्सिडेंटली आम्ही गणपती बघायला जाताना 2 व्हीलरचा ऍक्सिडेंट झाला आमचा. आणि त्यावेळी मिस्टर पडले गाडीवरनं, ते डोक्याला मार लागला. तुम्ही दोघं होता? दोघं. पण त्यातनं ते रिकवर झालेच नाही. मिशन हॉस्पिटलमध्ये होते 15 दिवस, पण त्यातनं ते बाहेर नाही आले.
आणि ऑटोमॅटिक सगळ्या जबाबदाऱ्या डोक्यावर आल्या. पण त्यावेळी माझा एक भाचा माझ्याकडे शिकायला होता, नंदेचा मुलगा. त्या वय वर्ष काय 32 वर्ष. खूपच मुलं लहान होती आणि लग्न लवकर झाल्यामुळे मुलंही बरोबर. 32व्या वर्षीच. भाचा होता माझा, तो लॉ करत होता आणि आमचा बिझनेस पण शिकत होता. त्याच्या ह्यानी थोडस 14 दिवस झाले आणि मी 15व्या दिवशी दसरा होता आणि मी दुकानात गेले होते. अक्षरशः माझे हातपाय आणि असं अंग थरथरच होतं त्यावेळी की 15 दिवस आहे. पण माझ्या तो प्रसंग होता, त्याला मला तोंड देणं स्वाभाविकच होतं. तुम्ही इंडिपेंडंट ते बघत होता सगळं, म्हणजे तुमचे मिस्टर हे इंडिपेंडंट ते बघत होते. तर एक 2-3 वर्षापूर्वीच आमच्या सगळे चुलत घराण्यातले सगळ्यांचे सेपरेशन झालं होतं. म्हणजे 4 चुलत दीर आणि हे एकटे असे होते. पण सगळ्यांचं म्हणजे मुंजीच्या आधीच सगळे सेपरेट झाले होते, त्यामुळे मग ह्यांचं एकट्याच. आता जे दुकान आहे त्याच्यामध्ये ते बसत होते. म्हणजे मी 1 तासभर त्यांच्याबरोबर थोडं जात होते, पण असं काही बिझनेस म्हणून असं नाही, एक नुसतं जाऊन बसत होते किंवा कस्टमरची तोंड ओळख होईल. आणि त्याला म्हणायचे तुला कशाला पाहिजे, म्हणजे ह्या घटना घडतील ह्याची काहीच हे नाही ना. पण मी जाऊन बसत होते की मला आवड होती म्हणून मी जाऊन बसत होते. 15 दिवस सुरू झाला प्रवास. नवीन परवाचा म्हणायला हरकत नाही. 1 वर्षभर तर मला खूप त्रास झाला, म्हणजे काहीही म्हणजे कळतही नव्हतं, माहितीही नव्हतं. फक्त एवढंच होतं की मी हे असताना व्यापाऱ्यांकडे वगैरे जात होते, म्हणजे खरेदी करायला जर हे गेले तर ह्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा मी जात होते, कारागिराकडे जात होते. त्यामुळे थोडंफार मला बेसिक काही गोष्टी माहिती होत्या. पण वर्षभर भाचा होता, त्याच्याबरोबर राहून मी बऱ्याचशा गोष्टी शिकले. पण त्रास असं म्हणजे कसं की लोकांनी जी काही उधारी वगैरे ह्यांच्या वेळची होती ती काही कोणी मला दिली नाही. म्हणजे मी त्याच्यावर फुल्ल्या मारत गेले अक्षरशः. आणि मी कोणाचं आता कसं होतं की ह्यांच्यावर लोकांचा इतका विश्वास होता की तिथे लेखी फार नव्हतं, तोंडी राजा मग तुमच्याकडे हे दिलंय, असं आहे तसं आहे, इतकंच असं. तर लेखी काही नसल्यामुळे बरंच वर्षभर मला लोकांचं भरून द्यावं लागलं. म्हणजे काही जण म्हणायचे आम्ही 5 ग्रॅम सोनं जमा केले, आम्ही त्यांच्याकडे 25,000 जमा केलेत वगैरे, अशा बरंच म्हणजे मी लोकांचं भरून दिलं. आणि येणारे पैसे मात्र कुठेही आले नाही, फुल्या मारत गेले. ते तर रेकॉर्ड मध्ये होतं, काही होते रेकॉर्ड्स, पण तेव्हा आम्ही दिले असं म्हटल्यानंतर माझ्याकडे काहीच नव्हतं ना की दिले ह्याचा काही लेखी पुरावाच नव्हता. त्यामुळे मला ते ऍक्सेप्ट करावं लागलं. आणि मला पुढे हे चालवायचंय ओंकार दुकान बसेपर्यंत म्हटल्यानंतर मला सगळ्यांना सांभाळणं गरजेचं होतं. त्यामुळे मी ते सगळं ऍक्सेप्ट करत गेले. आणि वर्षानंतर माझा भाचा पण त्याच्या घरी गेला, म्हणजे तोही त्यांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याचंही त्याला पुढचं हे होतं, त्यामुळे तो गेला. मुलं खूपच लहान होती, 10 वर्षाचा ओंकार, 13 वर्षाची मुलगी. पण खरं सांगू का, या काळामध्ये मला माझ्या आध्यात्मिक गुरु भेटल्या. मालती देवी बाळ म्हणून इथे मिरज म्हैसाळ रोडवर मालती तपोवन आहे, त्या मूळ मिरजेच्याच आहेत. ओके. आणि तसं मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आणि माझे मिस्टर गेल्यानंतर त्यांचा मला फोन आला होता की मी भेटायला घरी येणार आहे तुला वगैरे असं. आणि त्या मला घरी भेटायला आल्या होत्या. काय माहिती, म्हणजे तो योग असेल, माझी वेळ आली असेल गुरु भेटायची. आणि त्यांना काहीतरी त्यांचा माझ्या सासऱ्यांशी चांगला परिचय होता, त्यामुळे त्यांना सगळ्यांना माहित होतं, पण मला ह्यातलं काही माहिती नव्हतं. आणि त्या माझ्या आयुष्यात आल्या आणि माझं आयुष्य खरोखरच सगळं बदलून गेलं. सगळी जी संकट आहेत ती सगळी इतकी सुखकारक आणि सहजरित्या मी सगळ्यातनं बाहेर पडले, ते मला कळलंच नाही की त्यांच्या आशीर्वादाने म्हणा, त्यांच्या ह्याच्यामुळे असेल. पण त्या मला नेहमी म्हणायच्या की अगं मी आहे, पण तू कष्ट करतेस, तुझा प्रामाणिकपणा हे याचं खरं रहस्य, की यश जे मिळतंय तुला ते तुझ्या प्रामाणिकपणाचं आणि तुझ्या कष्टाचं आहे. कारण मी जवळजवळ सकाळी 9ला दुकानात गेले की मला रात्री 11 वाजायचे. आमचा कारागीर आहे सांगलीला, दागिने घडवणारा,
आणि त्यावेळी एवढी रेडीमेड ह्याची फार फॅशन नव्हती. बरोबर. आता सगळे रेडीमेड दागिने मिळतात, पण तेव्हा मोस्टली ऑर्डर करून घ्यायचं. देऊनच करून घ्यायची जास्त हे होती. त्यामुळे रोज कामगाराकडे जायचं, सोनं द्यायचं, ऑर्डर्स द्यायच्या, आणायच्या. हे मी 9ला दुकान बंद झाल्यानंतर सांगलीला जायचे. अरे बापरे. माझा दिवस सकाळी 9ला सुरू झाला की 11 पर्यंत मी पूर्ण. मग तेव्हा ओंकार आणि मुलीकडे लक्ष. हा, म्हणजे तसं घरात कोणच नव्हतं. दोघं दिवसभर एक आजी माझे आजोबा. आजोबा 6 महिन्यापूर्वीच माझे सासरे गेले. म्हणजे माझे सासरे गेले आणि 5 महिन्यात माझे मिस्टर अरे गेले. म्हणजे बापरे. वर्षात दोघं पाठोपाठ गेले. त्यामुळे ते जास्त आणि हे सासूबाई? झालं. सासूबाई होत्या, पण तशा त्या तेवढ्या. वयस्कर होत्या बरोबर. आणि तसं त्या करण्यासारख्या नव्हत्या. पण तुमच्याकडेच होत्या त्या. हा, होत्या, म्हणजे माझ्याबरोबरच होत्या, पण मुलांकडे असं हे करण्यासारख्या त्या नव्हत्या मनस्थितीत. पण त्यांनाही दोन्ही शॉकच होते ना पाठोपाठ, खरंय. नवरा आणि मुलगा डोळ्यासमोर. दोघं. खरंय. तर त्यातनं सावरायचं त्यांनाही थोडं हे बरोबर, होतच ना. बरोबर. तर माझी एक कामवाली होती, ती खूप चांगली, म्हणजे अगदी घरातल्यासारखी, म्हणजे घरातल्यापेक्षाही ती मुलांवर खूप चांगलं सांभाळणं, प्रेम करणं असं ती होती. त्यामुळे मी तिच्या जीवावर निर्धास्त असायचे. तर ती 7:30ला जायची. त्याच्यानंतर मात्र मला दुकानात त्रास व्हायला लागला की दोन्ही मुलं घरात बंगल्यात एकटी बसली आहेत बरोबर, आणि मी घरी जाईपर्यंत म्हणजे मला खूप त्रास व्हायचा. बरोबर. ठीक आहे, की सगळ्यातनं मी त्या ह्याच्यातनं पार पडले. त्या त्यावेळी- सगळ्या त्यावेळी असं होत असेल ना की आता मिस्टर गेलेत, तुम्ही ह्याच्यावरती आहात, सगळं बिझनेस बघताय, मग कोणीतरी असं असेल की सॉफ्ट कॉर्नर देतील त्या, पण त्यामुळे तुम्हाला कणखर राहायला लागत असेल किंवा नाही बाबा डिस्काउंट नाही किंवा हे नाही, या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्हाला खूप स्ट्रॉंगली तिथं दुकानात बिहेव करायला लागत करावं असेल. लागलं बऱ्यापैकी बरं, कारण नाही एका कसं- वर्षात कळलं असेल की तुम्हाला की अरे उधारी वगैरे देत नाहीत लोक किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यामुळे आपल्याला कठोर कुठेतरी व्हायला लागणार. नाही, खूप खूप म्हणजे पाठोपाठ इतके अडचणी आल्या. बरोबर. आम्ही गाडी घेतली होती नुकतीच, 4 व्हीलर, आणि त्या 4 व्हीलरचं एक 2-3 महिने काहीतरी हप्ते भरले नाही, मग ते व्याज वाढून बरीच त्याची कॉस्ट, आणि मग बँकेतनं मला फोन यायला लागले की तुम्ही हे करणार आहे की नाही कर्ज. मग त्यांना असं वाटलंच असेल की आता ही एकटी लेडी कशी काय करणार? करणार, बरोबर. कसं काय करणार, आणि आता मग गाडी लिलावात काढू का वगैरे असं. मला त्यावेळी या शब्दांचे खरं तर अर्थही कळत नव्हते, लिलाव करणार, बरोबर. काय करणार. पण सांगते ना की एक परमेश्वर किंवा म्हणजे मी कायम जे माझ्या पाठीशी जी काही शक्ती आहे, ह्या शक्तीने मला प्रत्येक प्रसंगात तारलं आणि मला ह्यांच्या पॉलिसीचे पैसे आले. आणि बरोबर जेवढे पैसे भरायचे तेवढी अमाऊंट मला पॉलिसीची आली. हो. म्हटलं तर ह्यांचं लायसन्स नव्हतं, लायसन्स काढलेलं नव्हतं, त्यामुळे ऍक्सिडेंट बेनिफिट मिळत नव्हता. हो, बरोबर. पण मला सांगितल्या एकांनी इतकं सहकार्य केलं आणि त्यांच्या ह्यांनी मला ते काम झालं, ते पैसे आले, मी ती गाडी सोडवून घेतली. नंतर अनेक काही लोकांनी राज्यामधून पैसे घेतलेत, असं काय काय, म्हणजे बऱ्याच गोष्टी मला त्या काळामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही अनुभवले. खूप चांगले पण आले, बरोबर, की सगळ्या व्यापाऱ्यांनी मात्र मला खूप चांगलं सहकार्य केलं. म्हणजे ह्यांच्या माघारी मला म्हणजे सगळा माल देणं किंवा कधीही त्याच्याबद्दल मागणी नाही की उधारी आहे असं नाही, खूप विश्वास ठेवून मला त्यांनी सहकार्य केलं. आणि आमचा एक कारागीर जो आहे आता 35 वर्षापासून बंगाली काम करणारा, त्यांनी पण मला आतापर्यंत, म्हणजे अजूनही तोच आहे, त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. आणि दागिने करून देण्याच्या बाबतीत किंवा सांगण्याच्या सगळ्या गोष्टी सांगणं, हे सगळं त्यांनी मला सहकार्य केलं, कारण घरातलं असं मोठं कोणी नव्हतंच ना. खरंय. त्यामुळे आणि चुलत दीर वगैरे सगळे आपापले सेपरेट झाल्यामुळे असल्यामुळे बरोबर प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यामध्ये बिझी होते. आणि त्याच्यामुळे घरातलं असं कोणीच नव्हतं. आधार म्हणजे हाच होता माझा, ईश्वर हाच माझा आधार होता. आणि कृष्ण भक्त आहे मी, त्याच्यावर माझी खूप नितांत श्रद्धा आहे. त्यांनी मला भरपूर सहाय्य केलं, म्हणजे खूप. काही लोक विश्वास ठेवतील नाही ठेवतील माहिती नाही मला, पण माझा 100% या शक्तीवर विश्वास आहे की ज्याच्यामुळेच मी इथपर्यंत आज इतक्या सहजपणे यशस्वीरित्या आले, त्याला हे 2च माझ्या पाठीशी. मग आता वेगवेगळ्या कसे, म्हणजे तुम्ही थोडक्यात कसं आहे की तिथं आता तो सराफ कट्टाच आहे, त्यामुळे बरेच ऑप्शन्स प्रत्येकाकडे आहेत, आणि आपलं तसं दुकान तसं छोटं आहे, पण तरी सुद्धा मग कस्टमरला अट्रॅक्ट करणं
त्या सिच्युएशन मध्ये त्यासाठी काय काय युक्त्या तुम्ही हे केल्या? कसं आहे की एकतर कस्टमर भरपूर होते आणि नाव माझ्या सासऱ्यांचं आणि मिस्टरांचं तर नाव खूप चांगलं होतं. म्हणजे आज इतक्या वर्षानंतर जरी नाव घेतलं तरी सगळे लोक म्हणतात की तुमच्या म्हणजे माझे मिस्टर अतिशय सज्जन आणि स्वभावाने खूप चांगले होते, की देव माणूस हा असा माणूस बघायलाच आता मिळणार नाही. पण सासऱ्यांचंही खूप नाव, दोघांचंही नाव चांगलं होतं, त्यामुळे माणसं खूप जोडलेली होती. गिराईक त्यांचं तर म्हणजे त्यांच्या ह्यानी खरं तर गिराईकांचंही श्रेय की या दोघांच्याही नंतर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. बरोबर. की मला काही त्यातलं इतकं हे नसताना सुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ते दुकानात आले. अगदी म्हणजे हे गेल्यानंतर 8-15 दिवसात मला मोठी मोठी लग्नाची कामं सुद्धा त्यांनी मला दिली. हे मला खरंच हे वाटतं की हे सगळं त्यांचीच पुण्य आहे, म्हणजे त्यांच्या ह्याच्यामुळेच असेल. आणि थोडंसं म्हणलं जसं की बिझनेस माइंड असल्यामुळे तो मला ते सगळं जमलं. म्हणजे गर्दी खूप असायची दुकानात, म्हणजे त्यावेळी तरी अगदी बसायला सुद्धा, कारण तेव्हा काउंटर होतं आमचं, बसलेलं असं काउंटर होतं, आता उभं केलंय, पण त्यावेळी भारतीय बैठक होती. त्यामुळे ते बसून वगैरे अगदी बाहेरपर्यंत कस्टमर असायचे आणि हाताखाली तसे काही फार कोणी नव्हती, 2-3 होते, पण ते जमत होतं. म्हणजे काय माहिती, तासन तास थांबायचे पण दुसरीकडे जायचे नाही. तासन तास. आता माझ्या मैत्रिणी म्हणतात की तुझ्याकडे आलो की आम्ही आमचा नंबर येईपर्यंत 1.5-1.5 तास लागायचा, पण सगळे थांबायचे. म्हणजे लोकांनी मला तितकं सगळ्यांनी समजून घेतलं. बरोबर. ते जमलं, छानपैकी जमलं. हळूहळू खरं सांगायचं तर कस्टमर मध्ये वाढ पण होत गेली. म्हणजे एक लेडीज दुकानात असल्यानंतर जे बायकांना डिझाईन्स सांगणं किंवा मनमोकळेपणाने बोलणं, हा जो एक फरक पडतो. खरं बघायला तर खरंच म्हणजे तुम्ही म्हणताय लेडीज दागिने हा लेडीजचा अगदी जवळचा विषय, जिव्हाळ्याचा, आणि त्याच्यात मग तो जेंट्सनं सांगणं आणि लेडीजनं ते त्यांच्या खूप फरक पडतो. बरोबर. कित्येक जण तर म्हणायचे तू कर, आम्हाला सांगू पण नको, तू कर. बरोबर. तू करशील ते नक्की चांगलं करशील थोडं, आणि मला तो आहे. म्हणजे डिरेक्शन आपली वेगळीच असते. थिंकिंग, लेडीजचं थिंकिंग वेगळंच, पुरुषांचं दृष्टी वेगळीच. नक्कीच दागिन्यांच्या बाबतीत तर नक्कीच पडतो. त्यामुळे गिराईक वाढत गेलं मात्र नक्कीच. त्याच्यानंतर खूप चांगलं हे होत गेलं, बिझनेस वाढत गेला आणि यशस्वी झाले. स्कीम्स वगैरे काही काही तुम्ही ज्या काढल्या त्या काही वर्षानंतर आम्ही दिवाळीच्या वेळी स्कीम काढतो. दरवर्षी दसरा ते दिवाळी एका रकमेवर, ठराविक रकमेवर एक कुपन, आणि मग जितकी कुपन्स असतील तेवढी गिफ्ट त्या कस्टमरला देतो. स्टार्टिंगला अगदी आम्ही सकाळ पुढारी वगैरे ज्या स्कीम असायच्या त्याच्यातनं आम्ही घेत होतो, पण ते असं लक्षात आलं की त्यांच्याकडनं फारसं कुणाला लागत नाही. म्हणजे एखादं लागलं तर लागलं, पण बाकीचे सगळे नाराज होतात. मग आता कसं होतं की आम्ही सगळ्यांनाच देतो. नंबर आला की त्याला ते गिफ्ट लगेच मिळतं, त्यामुळे मग सगळे खुश होतात. पण ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा सकाळकडनं घेतली होती स्कीम, तर त्यावेळी संपूर्ण भारतामधनं त्यांनी 1-1 किलोची 5 बक्षिसं सोन्याची लावली होती. 4 व्हीलर्स अशी मोठी मोठी बक्षिसं होती. आणि तिथे लकी ड्रॉ जेव्हा दिल्लीत काढला तेव्हा सगळ्यात पहिला लकी ड्रॉ मधलं 1 किलो सोन्याचं बक्षीस आमच्या दुकानातनं लागलं होतं. आणि तेही एक अगदी गरीब शेतकरी होते, त्यांना ते लागलं होतं. म्हणजे त्यांनी अगदी म्हणलं तर खूप छोटी खरेदी केली होती, पण त्या ह्याच्यातनं त्यांना 1 किलो सोनं लागलं होतं. आणि मला फोन आला की अरे तुमच्या दुकानानं पहिलं 1 किलोचं सोन्याचं बक्षीस लागले. आणि तो कार्यक्रमही त्यांनी मुंबईत खूप छान केला होता. ओंकार वगैरे सगळे गेले होते त्या कार्यक्रमात, त्याला 1 किलो सोनं त्यावेळी मिळालं होतं. छान. म्हणजे एक संपूर्ण ह्याच्यात ती एक मेमोरेबल आमच्या दृष्टीने लागली की आपल्या दुकानातनं एखाद्या कस्टमरला 1 किलो सोनं लागलं. बरोबर. खरंच खूपच मेमोरेबल होते. मग त्या थाटणीवरती तुम्ही इकडं काही चालू केलं? त्या थाटणीवरती स्कीम्स वगैरे असे तुम्ही चालू? तेच आता ह्या आमच्या स्कीम चालू आहेत त्या बक्षिसाच्या. मग त्यांना आम्ही सोनं चांदी हे पण ठेवतो, गोल्ड कॉईन, चांदीची कॉईन्स वगैरे असं दरवर्षी वेगवेगळं ठेवतो. एखाद्या वर्षी फक्त चांदीचीच कॉईन्स द्यायची, किंवा आता क्रोकरी, काही असं व्हरायटी ऑफ गिफ्ट त्याच्यामध्ये आम्ही ठेवतो. म्हणजे लोक खूप खुश होतात की चला
दिवाळीच्या हा, दिवाळीच्या वेळी बहुतेक असतेच, किंवा मग आधी घेत असेल तर आम्ही सांगतो थांबा आता स्कीम मध्ये घ्या. बरोबर आता माहीतच झालंय, आता जवळजवळ बरीच वर्ष स्कीम असल्यामुळे बरोबर. आता सगळ्यांना माहित झाले. मग आणि आता सोन्याच्या किमती एवढ्या गगनाला भिडत असताना मग त्यावेळी असं काय जाणवतं तुम्हाला, फरक लोकांच्या खरेदीमध्ये फरक जाणवतोय का तरी सुद्धा लोक घेत आहेत? कसं नाही, आहे? फरक फारसा पडत नाही, लोक घेत आहेत सोनं. ओके, आणि सोनं हे शेवटी वाढतच जाणार आहे, बरोबर. त्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट आहे. कायम दृष्टीने विचार केला तर सोनं ही इन्व्हेस्टमेंटच आहे. बरोबर म्हणजे आता मी ज्यावेळी स्टार्टिंगला दुकानात बसायला लागले त्यावेळी मला असं आठवतं की मी 50,000 मध्ये 116 ग्रॅमचं बिस्किट 50,000 मध्ये मध्ये. अशी मी कितीतरी विकली. आज त्याची कॉस्ट किती झाली असेल? खूप. म्हणजे शेवटी सोन्याचा रेट जरी वाढला तरी त्याची तुमची हे वाढतच जाते ना, बरोबर. इन्व्हेस्टमेंट Investment वाढतच वाढत जाते. त्यामुळे सोनं हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंट असं मला वाटतं. कारण तुम्ही एफडी केल्या किंवा बँकेत ठेवले आणि तुम्हाला एक इमर्जन्सी पैसे हवे असतील तर एफडी मोडली तर तुमचं व्याज जाणार. बरोबर तुमच्या जवळ लँड असेल तर ती विकून जाऊन तुम्हाला पैसे मिळायला वेळ लागणार. बरोबर पण सोनं अशी गोष्ट आहे की तुम्हाला त्या क्षणी लगेच त्याचे लगेच. पैसे तुम्हाला मिळतात. किंवा आता आपला अगदीच घरगुती सराफ असेल तर अगदी रात्रीतनं जरी तुम्हाला इमर्जन्सी असेल तरी तो देतो. तरी तो बरोबर. म्हणणार तू पैसे घेऊन जा, सोनं मला उद्या आणून दे. बरोबर खरंय. तर ते सोनं ही सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्ट मिळेल असं मला वाटतं. मग ते गोल्ड बॉन्ड वगैरे ह्याच्याबद्दल काही आहे नॉलेज की नाही, त्याच्यामुळे गोल्ड नाही काय नाहीये. फारसं माहिती ओके. मला. कारण ते Gold bond- मिरजेमध्ये मला नाही वाटत की एवढं फारसं नाहीये. फारसं. आम्ही पूर्वी आमच्या सासऱ्यांनी वगैरे गोल्ड बॉन्ड काढलेले होते आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं होतं, पण त्याचं आपल्या इथे फारसं फारसं नाहीये. नाहीये. म्हणजे मी पण फारसं त्याच्यामध्ये कधी ऐकलं नाहीये. हा बीशी एक आमची आहे, सुवर्ण बीशी. हा हा म्हणजे ज्यावेळी मी बसायला लागले तेव्हा मला सगळे माझ्या मागे लागले की सुवर्ण बीशी चालू कर, गोल्ड बीशी. तर मी म्हटलं मला काही शक्य नाही, कारण मी एकटी काय काय मॅनेज करणार. दुकान बघायचं, हे बघायचं, खरेदीला पण मीच जाणार, व्यापाऱ्यांचे हिशोब पण बरोबर. मीच करणार, सगळं मला काही शक्य नाही. त्यामुळे मी गोल्ड बीशी काय चालू करणार नाही. पण एक दिवस माझ्या 5 मैत्रिणी दुकानात येऊन बसल्याच आणि मला म्हणाल्या की आम्ही आज तू आमची बीशी काढल्याशिवाय जाणारच नाही. अक्षरशः 3 तास त्या बसल्या. बापरे. गेल्याच नाही, तू आज आमची बीशी चालूच करायची म्हणाल्या. आणि मी 5 जणींवर ती बीशी सुरू केली. फक्त 5. पहिल्या वर्षी मी 5च. आता त्यांच्या आग्रह करतात मी खरं तर चालू बीशी केलं. चालू केली. मला हे सगळं झेपणारं नव्हतं खरं बरोबर. तर. आणि ठीक आहे मग सुरू केली. मग ते दरवर्षी वाढत आज जवळजवळ एक 3-4 हजार बीशीचे Customer. कस्टमर आहेत. पण ते कसं असतं म्हणजे गोल्ड बीशी. गोल्ड बीशीचं कसं असतं? गोल्ड बीशीला तुम्ही मंथली एक ठराविक हप्ता भरायचा. जो हप्ता असेल ते तुम्ही 12 महिने भरायचे आणि 13वा हप्ता आम्ही तुम्हाला देतो. त्या ह्याच्यात तुम्ही सोनं चांदी काही खरेदी करू शकता. ओके. म्हणजे 1,000 रुपये तुम्ही भरताय तर 12,000 तुमचे होतात. 1,000 रुपये आम्ही त्याच्यात ऍड करून 13,000चं तुम्ही काही- खरेदी करू मग शकता. त्या क्षणीच्या रेटनं त्या रेटने होतं. कारण बरोबर. हे नंतर हे व्हायला लागलं. स्टार्टिंगच्या वेळी इतकं फ्लक्च्युएशन नव्हतं ना रेटमध्ये. बरोबर. पण आता विचार केला तर शक्य म्हणजे नाही. खूपच आहे. पण मग आम्ही ती पहिल्यापासून तेच हे ठेवलं की खरेदीच्या वेळी जो रेट असेल त्याच रेट कॉम्प्लिकेटेड काय ठेवायचं नाही. कॉम्प्लिकेट. का पहिल्या वर्षी थोडा हे झाला इशू की एकदम बराच वाढला की मग बरोबर. कस्टमरला पण नाराजी येते ना बरोबर. थोडीशी. कस्टमर नाराज होता कामा नये. त्यामुळे तेच ठेवलं की जो रेट खरेदीचा असेल तो. पण शेवटी बीशीचा खूप बेनिफिट होतो. म्हणजे लोकांना एकदम झटकन देणं आणि अवघड पडतं. त्यावेळी मग थोडे पैसे घालून एखादी वस्तू आपण घेऊ शकतो. वर थोडे घातले पैसे बरोबर. तर घेऊ शकतो. ते होतच आणि काय जास्त होतात, कमी होतच नाही, कमी होत जास्तच नाही. होतात. बरोबर आहे. पण तो खूप फायदेशीर आहे. म्हणजे आज मी बघते ना की 15 वर्ष बीशी भरून लोकांनी भरपूर सोनं आणि चांदी खरेदी केली. म्हणजे असं होतं की 1,000 रुपये फॉर एक्झाम्पल आपण देतो आणि जेव्हा मॅच्युअर होते एक असतं की 13वा हप्ता तुम्ही भरलेला आहे. मग 13,000 रुपये झाले. पण घेऊन जाताना 26,000चं घेऊन जातात. होतं असं होतच. कारण काय वस्तू आपल्याला एकदा पसंत पडली की आपण हे करत नाही. पण चांगलं आहे. बीशी ही स्कीम खूप फायदेशीर आहे. बरोबर. आणि आता आमच्याकडे तरी पुणे, मुंबई, बरेच म्हणजे औरंगाबाद सगळ्या गावातनं बीशी भरणं. कारण ऑनलाईन असल्यामुळे बरोबर. ऑनलाईन भरू शकतात आणि मग वर्षातनं एकदा येऊन खरेदी वगैरे करू शकतात. किंवा असं पण कंपल्शन नाही की तुम्ही वर्ष संपल्यावरच घ्या. 2 वर्षाचं एकदम घ्या.
3 वर्ष साठवून घ्या. आता काही जण आपल्या मुली शिकत असताना सुरू करतात, मग लग्नाच्या वेळी 2-3 वर्षाचे पैसे साठवून एकदम खरेदी करतात. नाही, असं कंपल्शन नाही की Compulsion आता नाही. संपली की तुम्ही लगेच खरेदी करा, बरोबर. असं पण काही नाही. बाकी मग सगळ्या फॅसिलिटीज त्या मग फ्री ठेवलेल्या आहेत की कशाही पद्धतीने घेऊ शकता तुम्ही. मग सोन्या व्यतिरिक्त बाकी काही तुम्ही हे करताय, बाकीचे दागिने वगैरे पण ठेवता? आहे ना, मोत्याचे दागिने आहेत, सिल्वर ज्वेलरी जी आता नवीन निघाली आहे, सिल्वर ज्वेलरी आहे, डायमंड आहे, सगळे दागिने आहेत. म्हणजे हळूहळू वाढतंय म्हणजे. हो हो, आता ते खरंच वाढलं. म्हणजे त्यावेळी एवढं सिल्वर दागिन्यांचं नव्हतं, पण आता यंग जनरेशन मध्ये जरा ती आवड जास्त आहे की चांदीचे दागिने, कारण त्यांचा पेराव पण थोडासा वेस्टर्न असल्यामुळे बरोबर. त्याच्यावर ते तेच उठून दिसतं. हा, त्यामुळे त्याला पण डिमांड खूप आहे आता सध्या. आणि तरुण पण जास्त डायमंड मध्ये जास्त हे असते थोडंसं. हे सोन्यापेक्षा त्यांना फार हेवी दागिने नको असतात, बरोबर. डायमंड मध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. पण आपले फंक्शन्स वगैरे असले की म्हणतात त्यांना ट्रॅडिशनल सगळं सोन्याचे दागिने लागतातच. त्यामुळे सोन्याचा जरी रेट वाढला तरी लोकांच्या खरेदीत फारसा फरक पडलेला नाही. आणि आपल्याकडे तर कुठलाही कार्यक्रम सोन्याशिवाय होतच नाही. म्हणजे खरंय. काहीही फंक्शन छोटं जरी असलं तरी चांदी आणि सोनं हे पाहिजेच. पाहिजेच. त्यामुळे बरोबर. फारसा काही फरक पडला नाही. मग आता ओंकार तुमचा मुलगा मोठा झालाय, आता ते सगळं सांभाळतो. मग आता मग बाकीच्या तुमचे जे सुप्त इच्छा ज्या होत्या किंवा जे करायचं राहिलं होतं ते कसं आता तुम्ही कम्प्लीट करताय किंवा काय आता? आता बऱ्यापैकी मी सोशल मध्ये मी संस्कार भारतीचं काम पूर्वी करतच होते. माझे मिस्टर जायच्या आधी फाउंडर मेंबरच आहे मिरज समितीची. 10-12 वर्ष सगळंच थांबलं होतं माझं, फक्त दुकान, मुलं आणि एवढंच होतं. आता संस्कार भारती मिरज समितीची जेव्हा परत 13-14 साली परत सुरुवात झाली, त्यावेळी मी गेली 12 वर्ष अध्यक्ष आहे मिरज समितीची. आणि मिरज समितीचं कामही खूप छान आहे. संपूर्ण प्रांतामध्ये मिरज समितीचं नाव अग्रेसर आहे. त्याच्यानंतर आता मागच्या वर्षी मी संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांताची मातृशक्ती विला म्हणून माझ्याकडे जबाबदारी आली. 7 जिल्ह्यांची मातृशक्ती विला ओके. अशी जबाबदारी. म्हणजे काय त्याच्यात? मातृशक्ती म्हणजे महिलांचं सबलीकरण सबलीकरण. किंवा महिलांना एकत्रित करून, जे आता आपले लवजिवाद वगैरे असे काही महिलांसाठीचे प्रॉब्लेम चालू आहेत त्याच्यावर काम करायचं. महिलांचं एकत्रीकरण. तर आम्ही आता मातृशक्तीकडनं मागच्याच म्हणजे फेब्रुवारीमध्ये अहिल्याबाई होळकरांची 300 वर्ष होतात. तर त्यावेळी आम्ही संपूर्ण प्रांतातले जवळजवळ 90 महिला महेश्वर आणि इंदोरच्या राजवाड्यात जाऊन तिथे जाऊन सगळे सांस्कृतिक कार्यक्रम केले. हा एक खूप वेगळा उपक्रम झाला सगळीकडे, की सगळ्यांना म्हटलं की इथून येऊन तिथे तुम्ही कार्यक्रम केला. पण ते माझ्या डोक्यात एकदम आयडिया छान क्लिक झाली आणि ती सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे खूप छान कार्यक्रम झाला. 2 दिवस आम्ही तिथे राजवाड्याला, अहिल्याबाई होळकरांच्या राजवाड्यात आणि महेश्वरला त्यांच्या घाटावर आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम केले 2 दिवस. आणि आता समरसता हा विषय घेऊन आम्ही उद्या एक कार्यक्रम करतोय. त्याच्यामध्ये आपल्या घराच्या कर्मचारी महिला, म्हणजे आपण ज्यांना मावशी किंवा असं म्हणतो, तर अशा सगळ्या महिलांचा सत्कार आम्ही उद्या करणार आहे. की त्यांना आपण करतोच घरामध्ये, पण समाजामध्ये त्यांचं कौतुक किंवा असं होत नाही. तर त्या सगळ्यांना एकत्र करून त्यांना आम्ही एक मोमेंट आणि फूल देऊन त्यांचा सत्कार, त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलून त्यांना अल्पोपहार देऊन त्यांना एकत्र आणणार आहे. तर तो उद्या एक समरसता हा विषय घेऊन कार्यक्रम करतो. ते सगळ्यांना म्हणजे मिरज मध्ये टोटल काम करणाऱ्या सगळ्यांना का कसं? हा, म्हणजे संस्कार भारतीकडनंच काम आहे, पण महिलांच्या ज्या काही संस्था आहेत त्या सगळ्यांना एकत्र घेऊन हे काम. अरे वा. तर त्याचा इतका छान रिस्पॉन्स येतोय मला, मी कालपासून त्याच कामात आहे. इतका सुंदर रिस्पॉन्स आहे. आणि आपल्या म्हणजे ग्रुपवर मी असं म्हणलं होतं की सगळ्यांनी आपल्या महिलांबद्दल लिहा, तर इतकं छान लिहिलंय सगळ्यांनी. वाचताना मनाला खूप आनंद होतो की किती आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. खूप छान वाटते. असे महिलांचे एक कार्यक्रम घ्यायचे. त्यानंतर ब्राह्मण महिला संघ मिरज आमचा आहे, ब्राह्मण महिलांचा, त्याच्यामध्ये मी उपाध्यक्ष आहे. त्याकडनं आम्ही वर्षातनं 6 कार्यक्रम घेतो.
संस्कार भारतीकडनं पण 6 कार्यक्रम असतात आपले. गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, भरत मुनी म्हणून जे आद्यनाट्याचे आहेत त्यांच्यावर. परिवार मेळावा म्हणून आपला मिरज समितीचा एक खास कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये आपण मिरज पासून एक साधारण 35-40 किलोमीटर अंतरावर एखादं निसर्गरम्य ठिकाण निवडतो आणि तिथे जाऊन दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम करतो. म्हणजे सगळ्या परिवारांना घेऊन, म्हणजे जवळजवळ 2-3 बस भरून सगळे लोक असतात. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 इथून निघायचं, तिथे जाऊन कार्यक्रम, त्यांच्या चहा नाश्त्यापासून सगळं तिकडे त्यांचं. मग दिवसभर नृत्य, गायन, एखादं व्याख्यान, फनी गेम्स आणि संध्याकाळी गाण्याचा कार्यक्रम. नंतर आरती, तिथे ज्या मंदिरातली आरती आणि फटाक्याची आतिषबाजी. असं करून आम्ही संध्याकाळी सगळे परत येतो. हा मिरज समितीचा अगदी आगळा-वेगळा आणि प्रसिद्ध असा कार्यक्रम. तर नवरात्र झालं की लोक विचारायला लागतात, यावर्षी कुठे आहे कार्यक्रम. यावर्षी आमचा रेठरे हरणाक्ष म्हणून पलूस जवळ आहे, तिथे आहे तो कार्यक्रम. आता परवा जाऊन आम्ही सगळं नियोजन वगैरे करून आलेलो आहे आणि आता 16 नोव्हेंबरला आमचा तो कार्यक्रम आहे. आता नोंदणी सुरू होईलच. तो एक आमचा वेगळा छान कार्यक्रम आहे. मग हे करता करता काही पुरस्कार वगैरे तुम्हाला मिळाले? बऱ्याच ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहेत. आदर्श महिला आणि कर्तृत्ववान महिला, असे बरेच पुरस्कार मिळाले. आता मला सगळ्याची नाही नावं सांगता येणार, पण बरेच पुरस्कार. अध्यात्मामध्ये तुम्ही म्हटला, तर त्याच्यामध्ये काय तुम्ही पुढं हे करताय? आध्यात्मिक याच्यामध्ये जेव्हा मला माझ्या गुरूंची भेट झाली त्याच्यानंतर मग माझ्या मुळातच, माझा खरं सांगायचं तर तो पिंड मुळातच आध्यात्मिक, म्हणजे अगदी लहानपणापासूनच मला या सगळ्या गोष्टींची आवड होती. बरोबर. म्हणजे घरचं वातावरण, वडिलांचे संस्कार, आमच्या घरात थोडंसं तसं सगळं वातावरण होतं. बरोबर. मला मुळात ह्या गोष्टींची खूप आवड होती. आणि लग्न झाल्यावर थोडंसं इकडे एवढाही नसल्यामुळे तो फरक पडला. पण माझ्या गुरु भेटल्यानंतर मात्र माझा आध्यात्मिक प्रवास परत खूप छान सुरू झाला. मेडिटेशन, ध्यान मार्ग, हे सगळ्यात माझी बरीचशी प्रगती पण झाली त्या ह्याच्यात. आणि खरं तर ह्या सगळ्याचा मूळ पाया आध्यात्मिक बेस असेल तरच आपण हे सगळं अचीव करू शकतो किंवा यशस्वी होऊ शकतो. त्यामध्ये यशस्वीच कारण हेच आहे की थोडाफार माझी पूर्ण श्रद्धा आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर मग मालती तपोवनमध्ये मी तिथे पण ट्रस्टी होते, उपाध्यक्ष ट्रस्टी म्हणून काम केलं. आणि खरं तर मी माझ्या गुरूंची सगळ्यात लाडकी लेक असं त्या मला म्हणायच्या नेहमी. त्या आता देहात नाहीये, पण त्यांचा मला सहवास खूप मिळाला, त्यांच्याकडनं मला भरपूर प्रेम मिळालं. त्यांचे एक शिष्य होते स्वामी हंसानंद सरस्वती, तर त्यांच्यानंतर ते तपोवन बघत होते. तर त्यांचा आणि माझा पण खूप चांगला सहवास होता. ते अचानक वयाच्या 40व्या वर्षी त्यांचं पण हे झालं. मग त्यांची समाधी मी माझ्या शेतामध्ये बांधली. तर त्यांची समाधी आम्ही तिथे केली आहे. आणि तिथे मग त्यांचं एक प्रोजेक्ट होतं, म्हणजे आमचं खरं तर खूप मोठं प्रोजेक्ट होतं मेडिकलचं, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. त्यासाठी ती जागा मी सगळी हे केली होती, डोनेट केली होती. पण त्यांचं अचानक निधन झाल्यामुळे तो थोडासा प्रोजेक्ट हे झाला. त्यांची समाधी बांधली. तिथे आम्ही साधकांसाठी राहायला रूम्स वगैरे बांधल्या. एक दवाखाना पण चालू केलाय तिथल्या एरियामध्ये, सावळी रोड मध्ये. आजूबाजूला डॉक्टर्स वगैरे नाही, म्हणून मग तिथे ते पण चालू केलंय. आणि उत्सव साजरे करतो तिथे, साधक येतात. आणि देशी गाई पाळल्या, कारण मी काहीतरी मला काल म्हणत होता की आई तेवढ्यात ब्रेक घेते आणि जाऊन फिनेल वगैरे काहीतरी तयार करून देशी गाईचं, ते काय आहे? सेंद्रिय शेती आणि देशी गाईचं पालन, असा जो एक पुण्याची संस्था आहे जनमित्र, तर त्याही संस्थेत मी काम करते, कारण मला आवड आहे. बरोबर. सेंद्रिय आणि गाई वगैरे या सगळ्या गोष्टींची आवड आहे, म्हणून मी त्याही संस्थेचं काम करते. 2 वर्षापूर्वी इंटरनॅशनल गाईंचा म्हणजे ह्याचा मोठा कार्यक्रम झाला पुण्यामध्ये, खूप सुंदर प्रकारे केला. आता पण यावर्षी आहेच. तर त्या ह्याच्यामध्ये मी गाईंचं, देशी गाई पाळल्यात आणि देशी गाईंच्या गोमूत्र आणि कडुनिंब यापासून मी स्वतः फिनेल तयार करते.
तर ऍक्च्युअल मला विट्याचे एक जण हे फिनेल देत होते, कारण मी वापरत होते, मला ते आवडत होतं. तर त्यांच्याकडनं तो मला सप्लाय होत होता, पण त्यांनी ते बंद केलं. मग इथले काही कस्टमर पण घेत होते, तर त्यांनी बंद केल्यावर मला सगळे म्हणाले, आता आम्हाला हेच फिनेल पाहिजे, तू कुठूनही आणून दे, खरं आम्हाला दे. मी म्हणलं कसं देऊ, त्यांनी तर बंद केले आता हे. तर नाही म्हणे. मग मी त्याला विचारलं, म्हणलं तुम्ही मला सांगाल का कसं करायचं, तर त्यांनी मला ती सगळी प्रोसिजर सांगितली आणि मग मी ते सुरू केलं. पण त्याला आता खूप छान मार्केट आहे. किती लिटर बनवतात? असं नाही, डिमांड प्रमाणे. मला जरा वेळ जसा असेल पण बनवते, म्हणजे मी बऱ्यापैकी 50 लिटर वगैरे असं 2 दिवसाआड वगैरे बनवते. गाई गोमूत्र पण फ्रेश यायला पाहिजे, त्या ह्याच्यात मग मी बनवते. आणि त्यामुळे सगळे खुश झाले परत की आम्हाला हे मिळायला लागलं, कारण ते गोमूत्र खरंच इतकं, म्हणजे फिनेल इतकं चांगलं आहे ना, की गोमूत्र वापरल्यामुळे आणि कडूनिळामुळे डास वगैरे अजिबात येत नाही. जो मेन लोकांना त्रास होतो ना, ते अजिबात येत नाही. आणि आपण म्हणतोच ना गोमूत्र शिंपडावा किंवा गोमूत्राने, तर ते पण त्याच्यामधनं आपापच हे होतं ना. आणि गोमूत्राचा वास येत नाही, मुख्य म्हणजे वास चांगला येतो, कारण त्याच्यात फ्लेवर आहेत, मोगरा, चंदन, निशिगंध, सगळे फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे ते गोमूत्राचे हे कळत नाही, त्यामुळे ते छान वाटतं. लिंबू, कापूर, बरेच जवळजवळ 10-12 हे आहेत त्याच्यामध्ये. मग ते मी मधल्या वेळात, म्हणजे 2.5 ते 4 दुकान बंद असतं, त्यावेळी शेतात जाऊन ते बनवते आणि परत 4 नंतर ड्युटीला हजर राहते. म्हणजे तुमचं जे सकाळी 9 ते रात्री 11 हे जे ते आहेच, त्याच्यामध्ये ब्रेक काय नाहीये. कारण विश्रांती घेणं हे माझ्या स्वभावातच नाहीये, किंवा शांत बसणं हे माझ्या स्वभावातच नाहीये. आणि थोडा वेळ जरी मी निवांत बसले तरी मला चैन नाही पडत, त्यामुळे काहीतरी डोक्याला सारखं खाद्य पाहिजेच मला. ते एक आहे काम. असे बऱ्याच संस्थांमधनं चालू असते काहीतरी. या पॉडकास्ट मध्ये आपण काय गृहिणींना किंवा काय आपण असं संदेश देऊ शकतो महिलांसाठी? मी हे सल्ला देईन की सतत चांगल्या कामामध्ये व्यस्त राहा. जे काम करतात ते अगदी मनापासनं, डिव्होशननी आणि प्रामाणिकपणे करा. यश तुमच्या बरोबर नक्कीच. तर ह्या कोटवरती आपण थांबतोय. खूप छान गप्पा झाल्या आपल्या, खूप छान पद्धतीने तुम्ही समजावलं. खरंच याचा खरंच सगळ्यांनाच फायदा होणार आहे. तर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे.